एकादशी आणि दुप्पट खाशी असं आपण म्हटलं जातं. तर हा उपवास आणि लंघन याच्यामध्ये काय फरक आहे? आता जसं तू म्हटलीस की एकादशी आणि दुप्पट खाशी, तर या एकादशीची खूप लोक वाट बघत असतात, कारण त्यांना खायचा असतो साबुदाणा. हो. हं. साबुदाण्याची खिचडी, हं. साबुदाण्याचे वडे, मग त्याच्यामध्ये आता तर उपवासाची थाळी. हं. ही जर बघायला गेलीस तू, तर ती बघून चक्क असं वाटतं की हे कशासाठी करतोय. मग मला तर असं वाटतं ना, उपवास हे नावच काढून टाकावं ज्यांना हे सगळं करायचंय. उपवास म्हणजे कोणाच्या तरी जवळ, चांगल्या शक्तीच्या जवळ जातो आपण बरोबर. आणि त्या शक्तीचा आपण विचार करतो. म्हणजे आपण जे आध्यात्मिक बैठक दिलेली आहे त्याला, की देवाच्या जवळ जाणं. मग सगळं तन, मन, धन विसरून देवाच्या जवळ जाणं. पण आपण ते वेगळं सोडतो आणि आपण कशाच्या जवळ जातोय, तर उपवास आहे. मग उद्या मला खिचडी खायला मिळेल, मला भगर खायला मिळेल, मला अ, वडे खायला मिळतील. याला उपवास म्हणावं की नाही, हा थोडासा मोठा प्रश्न आहे. थोडासा आहे, पण मोठा प्रश्न आहे. हो, हां. हो. कारण जेव्हा आपण असं करतो, तेव्हा आपल्या परत आपण आपल्याला दिवाळी आली जवळ. हां, तर हं. तू काय करते? घरातली स्वच्छता करते. बरोबर. सगळा केर, कचरा वगैरे, वगैरे काढून टाकते. हं, बरोबर आहे की हं. नाही? त्याच्यामुळे घर स्वच्छ होतं, छान वाटतं, प्रसन्न वाटतं. बरोबर. उपवासाला इकडेच वळव. जे देवाने तिथे तुम्हाला दिलेत, की आता एकादशीचा उपवास आहे, तर हे असे उपवास कशासाठी दिलेत, की तुम्ही तुमच्या शरीराची शुद्धता करावी. बरोबर. शरीराची शुद्धता म्हणजे तुमच्या पोटाची पण शुद्धता, पोटाची पण स्वच्छता असते. तर तो पूर्ण दिवस तुम्ही कमीत कमी खाऊन, कमीत कमी पोटाला लोड द्यायचा असतो. हं. जेणेकरून तुमचे जे सगळे काही आजार असतात किंवा तुमच्या पोटाची स्वच्छता होते, तुमच्या हं. पोटाला आराम मिळतो. हं. मग ते परत तरतरीत होतं आणि छान काम करायला लागतं. म्हणजे लंघन किंवा तू उपवास जे म्हणतेस ना, तर त्याचे फायदे प्रचंड आहेत. बरोबर. म्हणजे जेव्हा तू कमी खातीयेस, कमी कॅलरीचं हलकं खातीयेस, तेव्हा तुझ्या शरीराला एक प्रकारची नवीन ऊर्जा मिळते. म्हणजे ऑटोफेजी जे प्रकार असतो, की जेव्हा तुम्ही काही बरं. खात नाही ना, हां. तेव्हा ज्या चुकीच्या सेल्स असतात, कॅन्सर अच्छा. प्रोड्युसिंग सेल्स वगैरे पण असतात, ह्या सगळ्या खाण्याचं काम करतं बॉडी. ओह! ऑटोफेजी. म्हणून ओके. तो उपवास दिलाय, की ती शुद्धता तुमच्या शरीराला मिळाली अच्छा. पाहिजे. म्हणून तो उपवास दिलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वेट लॉसला मदत मिळते, तुम्हाला फ्रेश वाटायला लागतं, तुमचा मूड सुधारतो, हं. तुम्हाला एकदम छान आणि काय करावंसं वाटतं आणि त्याच्यानंतर तुमचा डायबिटीसमध्ये पण कंट्रोलमध्ये यायला लागतो. कारण राइट. तुम्ही जेव्हा कमी लोड देता पोटाला, हं. तेव्हा तुमची गरजच कमी होते इन्शुलिनची. मग बरोबर. इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी पण वाढायला लागते. जेव्हा तुम्ही कमी खाताय पोटाला, तेव्हा तुमचे सगळे हॉर्मोन्स पण चांगली कामं करायला लागतात. बरोबर. याचा अर्थ उपवास आहे. आणि ओके. ते तू लंघनाने पण करू शकते. म्हणजे हं. उपवासामध्ये साबुदाण्याची खिचडी खातो, लंघनात खातो का? नाही. नाही. मग हे सगळे फायदे तुला उपवासाने मिळतील जर तू त्याचा अर्थ लंघन म्हणजे कमी खाणे, चांगलं खाणे किंवा कमी कॅलरीचं खाणे किंवा राइट. फक्त पोषक म्हणजे थोडंसं दूध पिणे किंवा फ्रूट खाणे जेणेकरून तुझ्या सिस्टीमला लोड कमी झाला पाहिजे. राइट. आणि मग ती शुद्धता तुला मिळते हं. आणि मग तुला ते देवाच्या जवळ गेल्याचं फिलिंग गेल्यासारखं मिळतं. वाटतं. हे जुन्याच्या बायका आहेत ना, ज्या नवरात्रीचे उपवास करतो, त्या काही खायचं नाहीये, हो. एखादेच फ्रूट खायचंय किंवा दूध घ्यायचंय, त्यांना हे फायदे मिळत होते बघ. राइट. पण जेव्हापासून तुमचं जे काही खाण्याचं उच्च दर्जाचं जे खाणं म्हणतो ना आपण, हाय कॅलरी फूड, हे साबुदाणा आहे. बरोबर. तो पचायला बऱ्याच लोकांना नाही साबुदाण्याच्या पचत. ॲसिडिटी होते. होय, होय. मग तुम्ही चुकीच्या पद्धतीचा उपवास करताय. हं. जर तुम्हाला साबुदाण्याची खिचडी खाऊन किंवा साबुदाण्याचा वडा खाऊन तुम्हाला ॲसिडिटी होत हो. असेल, तर तुम्ही तो उपवासच करत नाहीये. तुमचा अर्थच चुकलाय तिथे. ओह! पण तुला साबुदाण्याचीच खिचडी खायची आणि उपवास त्याला नाव हं. द्यायचंय, तर तू ते एकाच वेळेला खा. हं. एक वाटी भरून घे. हं. त्याच्याबरोबर तुझ्या जर ह्याच्यात चालत असेल, तर काकडी कोशिंबीर घेतो बघ आपण. बरोबर. ती घे. ती खिचडी ही तुपातली असू देत. म्हणजे हं. पचायला पण त्रास होणार नाही. बरोबर. त्याच्याबरोबर खिचडी, काकडी तेवढीच एक वाटी पूर्ण घ्यायची हं. आणि मग ती खिचडी खा आणि मग बाकीच्या गोष्टी टाळ. मग तू खिचडी पण खातीयेस, नंतर तू खिचडी, काकडी पण घेतीयेस हं, म्हणजे हं. दही काकडी म्हणतो आपण हं, हां. हं. ती पण घेतीयेस. शेजारी चिप्सचा पुडा पण ठेवलेला आहे तुझ्या. हं. बरोबर? इकडे राजगिऱ्याचं थालीपीठ आहे. त्याच्या शेजारी परत कसलं तरी अजून गोडधोड ठेवलेलं असतं. हं. ही थाळी असते. फराळी मिसळ हा एक नवीन प्रकार. तो उपवास नाही.